नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्र हो. मी जयराम ससाने, गणित तथा चित्रकला निदेशक, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक. आज आपणास कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स व अभियांत्रिकी चित्रकला, इंजिनिअरिंग ड्रॉइंग 1 वर्ष व 2 वर्ष सर्व अभियांत्रिक व्यवसाय यांना शिकवल्या जाणाऱ्या या 2 व्यवसायाबाबतचा जो विषय परिचय आहे, तो परिचय आज मी आपणास देणार आहे. कार्यशाळा गणित व शास्त्र. कार्यशाळा गणित व शास्त्र हा विषय सर्व अभियांत्रिकी व्यवसायांना शिकविला जातो. प्रशिक्षणार्थ्यांना या विषयात मूलभूत गणिती क्रिया की जसे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादी, तसेच व्यवसायात अंतर्भाव असलेल्या व्यवसाय गणित ही शिकवली जाते. अभियांत्रिकी साहित्य व त्याचे गुणधर्म या सायन्स भागाचाही या विषयामध्ये समावेश केलेला आहे. एकंदरीत वर्कशॉपशी संबंधित असणारे सर्व गणित व शास्त्र या विषयामध्ये समावेश केलेला आहे की त्याच्यामध्ये मूलभूत सर्व ज्ञान हे प्रशिक्षणार्थ्यांना या विषयाद्वारे मिळते. दुसरा विषय आहे अभियांत्रिकी चित्रकला, इंजिनिअरिंग ड्रॉइंग. अभियांत्रिकी चित्रकलेमध्ये अभियांत्रिकी संबंधित वस्तू जसे की इमारती, भिंती, इलेक्ट्रिकल फिटिंग्स, पाईप्स, मशीन इत्यादी आकार, साहित्य, वैशिष्ट्यासह दर्शविल्या जातात. अधिक अचूकतेसह अनेक अभियांत्रिकी चित्रकला सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत, परंतु अजूनही काही भागात आणि छोट्या बांधकामासाठी कागदावर अभियांत्रिकी चित्रकला वापरली जाते. अभियांत्रिकी चित्रकला ही एक ग्राफिकल भाषा आहे जे प्रभावी संवाद होण्यासाठी वापरली जाते. पारंपरिकरित्या तयार केलेले अभियांत्रिकी रेखाचित्र हे कल्पना संवादाचे मुख्य माध्यम आहे. डिझायनर आणि ड्राफ्ट्समन आणि कारागीर, उदाहरणार्थ मशिनिस्ट, फिटर, असेंबलर इत्यादीसाठी प्रभावी होण्यासाठी रेखाचित्राद्वारे अर्थ लावण्यासाठी या अभियांत्रिकी चित्रकलेचा वापर केला जातो. मानकांचा अर्थ लावण्याची एक समानता सुनिश्चित करण्यासाठी संस्थेने ब्युरो ऑफ स्टँडर्ड 308 1972 नावाची पुस्तिका तयार केलेली आहे. सर्व तांत्रिक सर्वोत्कृष्ट उत्पादन तयार करण्यासाठी उद्योगात कर्मचारी, अभियंता ते कारागीर यांच्यासाठी अभियांत्रिकी चित्रकला या विषयाचा समावेश औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. अभियांत्रिकी चित्रकला म्हणजेच ही एक प्रकारची तांत्रिक चित्रकला आहे जी अभियांत्रिकी उत्पादने किंवा घटकांच्या आवश्यकतेसाठी परिभाषित करण्यासाठी वापरली जाते. सामान्यतः अभियांत्रिकी चित्रकलेचा उद्देश उत्पादन किंवा घटकांची सर्व भौमितिक वैशिष्ट्ये स्पष्टपणे आणि अचूकपणे प्राप्त करणे आहे, जेणेकरून निर्माता किंवा अभियंता आवश्यक वस्तू तयार करू शकेल व वस्तू बनविण्याच्या प्रक्रियेचे वर्णन देखील करू शकेल. डिझाईन प्रक्रियेदरम्यान अभियांत्रिकी कल्पना व्यक्त करण्यासाठी अभियांत्रिकी चित्रकला वापरली जाऊ शकते. अभियांत्रिकी चित्रकलामध्ये मुख्यतः यंत्र अभियांत्रिकी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग व इतर तत्सम शाखेचे अभियांत्रिकी संबंधात असणारे जे ड्रॉइंग आहेत याचा समावेश केलेला आहे. अभियांत्रिकी चित्रकला व कार्यशाळा गणित यांची जी मार्किंग सिस्टीम किंवा त्यांची जी परीक्षा घेतली जाते की ज्याला आपण समेटिव्ह असेसमेंट असं म्हणतो, की ज्याची दोन्ही विषयाची ट्रेड थिअरी बरोबर CBT मध्ये समावेश केलेला आहे. कार्यशाळा गणित व शास्त्र, वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स 6 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात MCQ, प्रत्येकी 2 मार्क्स, एकूण 12 मार्काला कार्यशाळा गणित व शास्त्र यांचे थिअरी बरोबरच CBT मध्ये प्रश्न विचारलेले असतात. अभियांत्रिकी चित्रकला यामध्येही 6 मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स MCQ, प्रत्येकी MCQ हा 2 मार्काला विचारलेला असतो. टोटल मार्क्स याच्यासाठी दिलेले आहेत 12. याप्रमाणे कार्यशाळा गणित व शास्त्र आणि अभियांत्रिकी चित्रकला एकंदरीत 12 प्रश्न MCQ टाईप थिअरी CBT मध्ये समावेश केलेला असून 24 मार्काला हा विषय थिअरीमध्ये समावेश केलेला आहे. तर या पद्धतीने कार्यशाळा गणित व शास्त्र आणि अभियांत्रिकी चित्रकला या विषयाचा परिचय मी आपणास करून दिलेला आहे. धन्यवाद.